नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये आणि भव्य स्वरूपामध्ये आज पार पडला. या विवाह सोहळ्याची राज्यभर मोठी चर्चा रंगली आणि लाखो लोक देखील या सोहळ्याला उपस्थित होते. संगमनेरच्या गुंजाळवाडी परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विवाहासाठी मोठ्या प्रमाणावरती तयारी करण्यात आली होती. या सोहळ्याला राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. हा विवाह सोहळा अगदी राज्यासाठी चर्चेचा विषय बनला होता. निवृत्ती महाराज देशमुख हे त्यांच्या अनोख्या शैलीतील कीर्तनांसाठी ओळखले जातात. विनोदी आणि उपरोधिक पद्धतीनं ते समाजातील विविध प्रश्नांवरती भाष्य करतात. शेतकरी, कुटुंब व्यवस्था, सामाजिक बदल, युवकांचे प्रश्न अशा अनेक विषयांवरती ते प्रभावीपणे बोलत समाज प्रबोधनाचं काम करतात. त्यांच्या कीर्तनांना ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठी लोकप्रियता मिळते. गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या मुलीच्या साखरपुडा हा अगदी शाही थाटात पार पडला होता आणि त्या कार्यक्रमानंतर इंदोरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले होते. आता विवाह सोहळ्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागले. इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे केवळ प्रत्यक्ष कार्यक्रमांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सोशल मीडियावरती त्यांच्या कीर्तनांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात. यामुळे तरुण पिढीमध्ये देखील त्यांची लोकप्रियता आपल्याला दिसून येते. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनासाठी तारीख मिळवणं हे एक मोठं आव्हान मानलं जातं. अनेक आयोजकांना 2-2 वर्ष प्रतीक्षा करावी लागते असं सांगितलं जातं. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आपण करू शकतो. काही दिवसांपूर्वीच इंदोरीकर महाराजांचं एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्यांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती मोठा खर्च होतो, मात्र कीर्तनासाठी मानधन वाढवलं तर लोक आक्षेप घेतात असं मत व्यक्त केलं होतं आणि या वक्तव्यावरनं एक मोठी चर्चा रंगली होती. इंदोरीकर महाराज कीर्तनासाठी ठराविक मानधन घेत नसले तरी विविध वृत्तांनुसार आणि संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीनुसार ते एका कीर्तनासाठी सुमारे 50,000 ते 1,00,000 रुपयांचं मानधन घेतात अशी माहिती समोर येते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इंदोरीकर महाराज नक्की एका कीर्तनासाठी किती मानधन घेतात, तर हे आपण या व्हिडिओतनं जाणून घेतलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.